ओल्ड इन्कम टॅक्स रिजिमचा जर बेनिफिट घेताय तर मग फॉर्म 10IEA फाईल केलायत का? कारण रिटर्न फाईल करण्याआधी हा फॉर्म फाईल करणं आवश्यक आहे. मग आता हा फॉर्म कोणी, कधी आणि कसा फाईल करायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. युनियन बजेट कोणत्या दिवशी अनाउन्स होतं? माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर, आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता फायनान्शियल इयर 22-23 पर्यंत ना ओल्ड टॅक्स रिजिम ही डिफॉल्ट रिजिम होती आणि तुम्हाला जर न्यू टॅक्स रिजिम सिलेक्ट करायची असेल तर तुम्हाला फॉर्म 10IE फाईल करावा लागत होता. पण आता फायनान्शियल इयर 23-24 पासून न्यू टॅक्स रिजिमला डिफॉल्ट रिजिम केलं आहे आणि तुम्हाला आता ओल्ड टॅक्स रिजिम खाली जायचं असेल तर मग तुम्हाला फॉर्म 10IEA फाईल करावा लागणार आहे. आता न्यू टॅक्स रिजिम आणि ओल्ड टॅक्स रिजिममध्ये काय फरक आहे हे मी एपिसोड नंबर 36 मध्ये सांगितलं आहे. एपिसोडची लिंक स्क्रीनवर आहे, तुम्ही ते पाहू शकता. मग आता हा फॉर्म आहे हा सगळ्यांनीच फाईल करायचा आहे का? तर नाही. तुम्हाला जर बिझनेस किंवा प्रोफेशनल इन्कम असेल तरच हा फॉर्म फाईल करायचा आहे. म्हणजे इतर कुठलं इन्कम असेल जसं की सॅलरी आहे, इंटरेस्ट आहे, कॅपिटल गेन आहे, रेंटल इन्कम आहे, ह्यापैकी कुठलंही इन्कम असेल आणि ओल्ड टॅक्स रिजिम खाली जायचं आहे तर हा फॉर्म फाईल करायची गरज नाही आहे. फक्त बिझनेस किंवा प्रोफेशनल इन्कम आहे आणि ओल्ड टॅक्स रिजिम सिलेक्ट करायची आहे तर हा फॉर्म फाईल करावा लागेल. मग आता हा फॉर्म कधी फाईल करायचा आहे? तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याआधी हा फॉर्म फाईल करणं आवश्यक आहे. रिटर्न फाईल करण्याची ड्यू डेट काय आहे? तर 31 जुलै आणि ऑडिट लागू होत असेल तर 31 ऑक्टोबर आहे. मग ह्या दोन्ही ड्यू डेटच्या आधी हा फॉर्म फाईल करणं गरजेचं आहे. आणि हा फॉर्म फाईल नाही केला तर मग काय होईल? तर मग तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिमचा बेनिफिट मिळणार नाही. जसं की तुम्ही लाईफ इन्शुरन्सचा काही प्रीमियम भरला असेल किंवा मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम आहे, HRA क्लेम्स आहेत किंवा डोनेशन्स दिले असतील, हे सगळे तुम्हाला डिडक्शन्सचा बेनिफिट मिळणार नाही आणि तुमचं रिटर्न जे काही आहे ते न्यू रिजिमप्रमाणे प्रोसेस केलं जाईल. मग काय होऊ शकतं? तर कदाचित तुम्हाला जास्ती टॅक्स भरायला पण येऊ शकतो आणि त्यासाठी तुम्हाला डिमांड नोटीससुद्धा पाठवली जाऊ शकते. हा फॉर्म लेट जरी भरलात ना, म्हणजे 31 जुलै किंवा 31 ऑक्टोबर नंतर जरी भरलात तरीसुद्धा तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिमचा बेनिफिट मिळणार नाही. मग आता हा फॉर्म कसा फाईल करायचा? तर त्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स पोर्टलला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर वरती हेडरमध्ये तुम्हाला ई फाईल ऑप्शन दिसेल. त्या ऑप्शनमध्ये इन्कम टॅक्स फॉर्म्स ह्या ऑप्शनमध्ये फाईल इन्कम टॅक्स फॉर्मला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनसमोर मल्टिपल फॉर्म्स दिसतील. त्यापैकी फॉर्म 10IEA ह्या फॉर्मसमोर फाईल नाव बटन असेल, त्या बटनला क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिलेव्हंट असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं आहे ज्या वर्षासाठी तुम्ही हा फॉर्म फाईल करताय. म्हणजे समजा तुम्हाला फायनान्शियल इयर 23-24साठी हा फॉर्म भरायचा आहे तर तिथे असेसमेंट इयर 2024-25 सिलेक्ट करा आणि त्यासमोर एक लेट्स गेट स्टार्टेड बटनला क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. एक की तुम्हाला बिझनेस आणि प्रोफेशनल इन्कम आहे का? मग तिथे येस नो असेल, त्यापैकी येस सिलेक्ट करा. आणि दुसरा प्रश्न आहे की तुमच्यासाठी ड्यू डेट काय आहे? 31 जुलै आहे की 31 ऑक्टोबर आहे? मग ती रिलेव्हंट ड्यू डेट सिलेक्ट करा आणि कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर फॉर्म ओपन होईल. फॉर्म आता 3 भागात आहे. पहिला आहे बेसिक इन्फॉर्मेशन, दुसरा आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आणि तिसरं आहे डिक्लेरेशन. मग ही सगळी माहिती भरून मग तो फॉर्म सबमिट करा. आता एकदा हा फॉर्म सबमिट केलात की परत तो विड्रॉ करता येत नाही. म्हणजेच समजा तुम्ही 2023-24साठी हा फॉर्म फाईल केलात ओल्ड टॅक्स रिजिम सिलेक्ट करून, मग आता तुम्हाला परत न्यू टॅक्स रिजिमकडे जाता येणार नाही. बरं, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची ड्यू डेट जवळ आलेली आहे, त्यामुळे 31 जुलै आधी रिटर्न फाईल करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर बिझनेस किंवा प्रोफेशनल इन्कम असेल तर त्याबरोबरच फॉर्म 10IEA हा फाईल करायला विसरू नका. आता तुम्ही कदाचित तुमच्या टॅक्स कन्सल्टंटकडे किंवा CAकडे रिटर्न फाईल करायला देत असाल तर तुमच्या कन्सल्टंटने किंवा CAने हा फॉर्म फाईल केला आहे की नाही हे तपासून घ्या. आणि तुम्हाला याबद्दल काही ॲडिशनल गायडन्स हवा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. टीमचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.